चला आपण खेळायला सुरुवात करूया. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना इथे मात्र पाहत आहोत. आई गावदेवी बापगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः धाडसी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा. आणि पाहू शकाल पवनपुत्र पीसी संघ आता मात्र प्रथमतः फिल्डिंग करत असताना या ठिकाणी कशाप्रमाणे खेळ सादर करेल. पहिला सामना आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज जरूर झाला, परंतु त्या हाय व्होल्टेजमध्ये पाहिलं तर संजय स्पोर्ट्स साबत संघाने पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित केला. आज एकूण 10 संघ खेळणार आहेत. याच्यानंतर जो पुढील सामना असेल नक्षत्र स्पोर्ट चौतरपाडा सिनियर विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट येवई वॉट मॅच. त्यानंतर अनुस्पोर्ट लोणार संघ फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट वालची संघाच्या विरोधात. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल रोशन स्पोर्ट मुटवल विपक्ष जय जोटिंग देवरुंग. चला दोन्ही संघाचे 12 मॅन पीसी संघाचे आलेले आहेत. आई गावदेवी बापगाव संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल की 12 खेळाडू आपण पाठवायचा आहे. नाहीये म्हणजे मोजून मात्र एक्झॅक्टली 11 आलेले आहेत. निलेश आणि दिनेश अशी सध्या आपण सलामीवीर जोडी म्हणून इथे पाहत आहोत. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज जय शेलार. दिनेश आणि निलेश निलेश पाटील विथ दिनेश पाटील आणि गोलंदाज जय शेलार. पहिल्या षटकामध्ये पाहूया पाटील पाटीलगिरी राखतील की शेलार तिथे मात्र वर्चस्व खेळ सादर करेल. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन सौरदेव चषक 2025 आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सध्या आपण अनुभवतोय. पहिला चेंडू पाहू शकाल अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आय थिंक निलेशच्या वतीने केला गेला, परंतु डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी सुरुवात केली जय शेलारनं. तसेच पाहिलं तर इथं चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आपल्या या विभागातील. ओरपी चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह स्टेट लॉंग ऑन मात्र कुठल्या प्रमाणे नाही, परंतु झेल पहा वॉटर झेल. काय झेल पकडलाय शतरक्षक होता त्या ठिकाणी आदित्य. असं वाटते की हा झेल वारंवार पाहतच राहावा. रिप्लेमध्ये पाहू शकाल एका हातानं कमाल केली त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये धमाल. होत पुन्हा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न यज्ञाच्या वतीने केला गेला. चेंडू सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये सत्यवान सेलर सध्या त्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. शॉट मिड विकेटला कैलास पाटील सध्या आपण पाहतोय. आणि या ALPLच्या दुसऱ्या पर्वामध्ये कैलास पाटील याचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पवनपुत्र पिसे या संघाच्या नावानं. परंतु पाहू शकाल टॉपेज चेंडू हवेत, परंतु चेंडू चालला या शॉर्ट पॉईंटला. नरेश शेलार आहेत त्या ठिकाणी उपस्थित. नितेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आज पूर्णपणे कम्प्लीट साईट पवनपुत्र पिसे संघाचे आपण पाहत आहोत. परंतु आई गावदेवी बापगाव संघाचा विचार केला तर काही खेळाडूची अनुपस्थिती आहे. परंतु फटक्यात चांगला केला दिनेश पाटीलला. पुन्हा हवेत, पुन्हा आदित्य चेंडू खाली चाललाय. झेल सोडणार नाही याच ध्येयाने स्पर्धेमध्ये आज आदित्य पाहायला उतरलोय. आणि पाहू शकाल हा दुसरा झेल त्यांनी त्या ठिकाणी कंप्लीट केला. आणि लागणारा दुसरा धक्का टीम आई गावदेवी बापगाव संघाला.
चेंज ऑफ पेस बॅटची कडा शॉट थर्डमॅनला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिले त्या ठिकाणी. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आणि अशा प्रमाणात एक सफल षटकाची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली जय शिलारच्या वतीनं. एका षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर फक्त एक धाव जय शिलानं खर्च केली आणि या प्रमुख 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. म्हणजे या स्पर्धेला आपण जर विचार केला तर सर्वात सफल गोलंदाज ठरला जय शिलार सध्याच्या या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर. चौथ्या क्रमांकावरती तुषार आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला तुम्ही पाहू शकाल आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश उर्फ भाऊ. जबरदस्त सुरुवात, संत आणि सावध सुरुवात आपल्याला गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाने पाहायला मिळाली. नाणेफेकी जरूर त्यांनी जिंकली होती परंतु प्रथमतः बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला. पाहू शकाल आज स्लोअर वन लेंथ जास्तीत जास्त पाहत आहोत कारण असं वाटते कालच्या दिवसामध्ये सर्व या खेळाडूंनी या खेळपट्टीचा कालच्या खेळाचा अनुभव घेतला असावा. कारण काल गोलंदाजाची मात्र पूर्णपणे या ठिकाणी कुठल्याही फलंदाजाने हाय केली नाही आणि अगदी या धाबांची आय थिंक धाबांचा पाऊस पाडला गेला आणि त्या दृष्टिकोनात आता मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला स्लोअर वन चेंडू मात्र पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कडक शॉट, फटका लाजवाब, टायमिंग बेहतर आणि चेंडू मात्र चालला अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धाबांसाठी षटकार. आज आय थिंक जर या स्पर्धेचा विचार जर केला तर आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मात्र या स्पर्धेमध्ये मिळाली. कारण काही कारणास्तव जय अंबिका दुर्गपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार नव्हता परंतु आज विचार जर केला तर मात्र पूर्ण टीम त्यांची कम्प्लीट आता मात्र पाहायला मिळत नाही. परंतु जगदीश लढतोय आपल्या संघासाठी. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे. 2 गडी बाद 7 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. यानंतर नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट येवई. दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा. फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप मिड विकेटला जयेश शेलार आहे. एज अ आयकॉन म्हणून जयेश शेलार पवनपुत्र पीसी संघामध्ये ALPL मध्ये खेळणार आहे आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये जयेश शेलारची चांगली कामगिरी आपण पाहायला मिळत असते. परंतु आज पाहूया पीसी संघाच्या वतीनं आय थिंक पवनपुत्र पीसी संघाच्या वतीनं कशाप्रमाणे खेळ पाहायला मिळेल. चांगला फटका, अतिशय सुरेख देखना स्क्वेअर गेटचा हा अंदाज पाहतो आणि चेंडू चालला पॉईंटच्या डोक्यावरून डीप पॉईंट सीमेरेषे पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. भाऊ पुन्हा एकदा ओ कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. तुषारची हुशार कामगिरी सध्या आपण पाहतोय आणि चेंडू चालला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. दोन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली आई गावदेवी बापगाव संघाची तर 2 गडी बाद 18 धाबा. पहिल्या षटकामध्ये फक्त जयेश शिलानं 1 धाव खर्च केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये भावेशचा आपण विचार केला तर त्यांनी एकूण 17 धाबा खर्च केला. त्याला एकही विकेट्स प्राप्त करता आली नाही. महागडा षटक आणि चांगली वापसी आपल्याला गावदेवी बापगाव संघाची पाहायला मिळाली. ज्या धाबांची आवश्यकता होती त्या धाबा मात्र त्या षटकामध्ये आपण पाहिल्या. 2 षटकार आले, 1 चौकार पाहिला
आणि दोन्ही फलंदाजाच्या बाजूने आता मात्र चांगले फटके पाहायला मिळतात. एका बाजूला यज्ञेश आहे तर दुसऱ्या बाजूला तुषारला आपण पाहतोय. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नरेश शेलार. भरपूर वर्षाचा अनुभव नरेश शेलारकडे आहे. आणि जर आपल्या विभागातील जर मैदानाचा जर उल्लेख जर केला तर आर के क्रीडानगरीवरती नरेशची चांगली कामगिरी आपण सातत्याने पाहत असतो. परंतु आज किरेलूच्या स्पर्धेमध्ये पाहूया चमकदार खेळ त्याच्याकडून पाहायला मिळू शकेल का, की त्याच्या अगेन्स्ट यज्ञेश आणि तुषार धाबांची लयलूट करेल का. ओव्हर द विकेटने मात्र मार्गस्थ होतोय. शॉर्ट रनअप आहे. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला खेळला, गॅपमध्ये चाललाय. पुन्हा मात्र पाहू शकेल आदित्य आय थिंक शेलार चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर आणि चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. क्या बात आहे. आज डीजे ऑपरेटर विजय तर एक चांगला मूडमध्ये आहे, कारण काल व्हॅलेंटाईन डे होता, त्याचा मात्र प्रभाव पडला की काय. परंतु नरेशचं मात्र इथे स्वागत केलं सौवारानं. आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये संघ आता मात्र आपल्याला गावदेवी बाबूगाव संघ पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देत असताना परफेक्टली वाईड यॉर्कर लेंथ जागेवरूनच केल्याचा प्रयत्न, पायांची हालचाल झाली नाही. आणि त्याचमुळे मात्र यज्ञेश मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तो अनुभव मात्र जरूर तुमच्या संघासाठी फार महत्त्वपूर्ण ठरत असतो. परंतु या ठिकाणी पाहू शकाल क्रॉस ब्रेक फटका गॅपमधून चालला. मिड विकेटला मात्र पाहू शकाल जय शेलार वेगानं चेंडूवरती झपाट्याने पोहोचलाय. सिंगल धाव घेण्याची मात्र त्या ठिकाणी संधी होती फलंदाज यज्ञेशकडे, आणि सिंगलवरती समाधानी राहिलाय. एका धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पाहू शकाल 23 धावा. या चालू सत्रामध्ये या पवनपुत्र पीसी संघाच्या वतीने सुद्धा आपण एक दर्जेदार स्पर्धा पाहिली खासदार चषकाच्या माध्यमातून, आणि सफल स्पर्धा ती आपण पार पाडली. त्या स्पर्धेवरती अनेक संघाने मात्र चांगला खेळ साकारला होता. परंतु या ठिकाणी पाहू शकाल तुषारनं पुन्हा क्रॉसवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि अखेर पुन्हा सिंगल धाव ते मात्र पूर्ण केली गेली. पहिल्या चेंडूमध्ये नरेशच्या अगेन्स्ट चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी त्यांनी लाईनमध्ये चेंजेस केला, आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी योग्य टप्प्यावरती सध्या तो आता मात्र गोलंदाजी करतोय. तर तुमच्याकडे चुका होत असतील तर त्या चुका करेक्शन करणं फार गरजेचं असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण तुमच्याकडे वेळ फार कमी असतो आणि त्या कमी वेळामध्ये तुम्हाला त्या सर्व चुका सुधारायच्या असतात. मनगडी फटक्याचा वापर पूर्णपणे बॉटमॅनचा वापर केला, आणि चेंडू फरार डीप मिड विकेटच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. सैन्या 28 धाबा धाफलक्यामध्ये लागल्या गेल्या, आणि यज्ञाचा आपण खेळ पाहिला तर आतापर्यंत त्यांनी 10 चेंडूचा सामना केला आणि 17 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुषार सुद्धा त्याला चांगली साथ देतोय. त्यांनी 4 चेंडू फेस केले, 11 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि हा फटका सुद्धा मात्र दूरवरूनच मात्र त्यांनी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचमुळे पंच दैवत वेलीकर सरांची दोन्ही आज समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि वाईटची खून दर्शवत असताना एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाही, परंतु धाबा येणं आता गरजेचं आहे टीम गावदेवी स्पोर्ट बापगाव संघासाठी. आणि आतापर्यंत पाहू शकाल तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे, आणि 28 धाबा 29 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. चेंडू चाला वेगानं डीपमध्ये कुठला फिल्डर नाही, परंतु काय चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी किमान 2 धाबा तिथे मात्र वाचवल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु फलंदाजाने मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. सत्यवान जोशी सांगतो, सत्यवान शेलार सांगतो की एक्झॅक्टली सर 1 शॉट आहे, परंतु पंचांची घारीप्रमाणे स्पर्धेवरती नजर आहे, कारण या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी सध्या आपण पाहतोय. पंच उमेश केने सर असतील, पंच दैवत वेलीकर सर असतील, काल भुयाल सर होते, आज अजीम अमदुल्ले आहेत. आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या.
यानंतर नक्षत्र स्पोर्ट चोदरपाडा विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट यवई वॉर ऑफ टायटन्स. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी संपन्न करू. 31 धावा फलक्यावरती आपण पाहत आहोत. दोन खेळाडू जर पाहिले तर फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. आय थिंक निलेश पाटील आणि दिनेश पाटील शून्यावरती बाद झाले होते. दोघांना एकही धावेचं योगदान देता आलं नाही. परंतु यज्ञेश आणि तुषार या दोन्ही फलंदाजामध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहिली आपण. 31 धावांची पार्टनरशिप, आणि जरूर इथून मात्र त्यांचा प्रयत्न असेल की आपण 45 किंवा 50% जर पोहोचलो गेलो तर जरूर आपल्या गोलंदाजांना एक संधी असेल त्या धावा डिफेंड करण्यासाठी. आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का की या शेवटच्या ओव्हरमध्ये सत्यवान शेलार जो आपल्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र झोकेल का. या चौथ्या ओव्हरसाठी मात्र जरूर त्यांनी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पहिला चेंडू हवेत केलाय, मिस टायमिंग फटका. कैलास पाटील पाठपुढे जात असताना पाहू शकाल चेंडू त्या रेषेमध्ये पोहोचला नाही, परंतु अजून चेंडू शोधतायत आणि शोधता शोधता फलंदाजाने तब्बल 3 धावा मात्र त्या ठिकाणी शोधल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिलं आणि 3 धावांनी 34 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. शॉर्ट स्टॅक कव्हरला पाहू शकाल एक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर तैनात आहेत आणि त्याच्या डोक्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली झाला गेला होता, परंतु टॉपेज लागलं. जरूर फटका थोडा वेळ हवेत होता, परंतु धरणीला धान झाला. इथे खराब चेंडू फुलटॉस संधी होती फलंदाज यज्ञेशकडे की तुम्ही हा चेंडू डिपॉझिट सीमे रेषेच्या पलीकडे करू शकले असते, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटची कडा लागली आणि आय थिंक त्या ठिकाणी पाहू शकाल सिंगल धाव घेण्याची संधी निर्माण झाली फलंदाजाला. सिंगल आता मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करतात गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ, कारण या खेळपट्टीवर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला जर अडचणीमध्ये टाकायचं असेल किमान 45-50 पर्यंत जावं लागेल. परंतु या ठिकाणी पास सत्यवानची चतुराई, चेंज ऑफ पेस, चेंडूवरती फिंगर रोल केलं, गतीमध्ये थोडासा वेग कमी केला, बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने कुठल्याही प्रमाणात चूक केली नाहीये. झेल पकडला आणि फलंदाज तुषारच्या किलीवरती अंत लावला गेला. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या नाहीये. जबरदस्त मात्र या ठिकाणी स्लॉग ओव्हरमध्ये सत्यवान शिलारचा मात्र आपण खेळ आपण पाहत आहोत. म्हणजे त्यांनी या निर्धार केला की फलंदाजाच्या स्लॉट चेंडू आपण टाकायचा नाहीये, थोडासा दूरवरच चेंडू ठेवायचा आहे आणि ती त्यांनी लाईन मेंटेन केली. परंतु हा खराब चेंडू तो हा फुलटॉस त्याच्यावरती सुद्धा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत चाललाय, डेपर फिल्डर जोपर्यंत चेंडू येऊन उचलून फेक करतोय तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण झाल्या गेल्या आणि या 2 धावाच्या अनुषंगानं 37 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. काही गावदेवी स्पोर्ट यवई विपक्ष नक्षत्र 11 सोदरपाडा सिनियर. पुन्हा फुलटॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा. एक धाव जरूर मात्र तिथे पूर्ण केली गेली. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पाहू शकाल त्या ठिकाणी संधी निर्माण होते, परंतु जर बॅकअपला खेळाडू नसते तर मात्र अजूनही काही नुकसान मात्र या ठिकाणी झाला असता टीम पवनपुत्र पीसे संघाला. परंतु नितेश पाटील तिकडे मात्र आपण पाहिलं आणि चांगला त्यांनी चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं, परंतु 2+1 एकूण 3 धावा तिथे मात्र पाहायला मिळाला आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट, त्याच्यावरती जोडेल का मोठा हिट, परंतु नाहीये. आणि अशा प्रमाणे पाहू शकाल 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एकूण 40 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. गडी गमावले बापगाव संघानं 3 आणि विजयासाठी 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल टीम पवनपुत्र पीसी संघाला. त्या धावांचा पाठलाग होणार की नाही तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. यवई संघाचे संघनायक आय थिंक संजय तरे आलेले आहेत. नक्षत्र 11 सोदरपाडा संघाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित या.
आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. नक्षत्र 11 सोजरपाडा संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संगणक पोहोचलेला आहे. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला संघाचा संगणक जर पोहोचला नाही तर मात्र 3 धाब्यांची पॅनल्टी असेल. आणि आय थिंक तसंही जर पाहिले तर हाई गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाला 3 धाबांची पॅनल्टी आहे, कारण त्यांचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता. जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पीसी संघाच्या त्या इनिंगमध्ये आपण 3 धाबा ॲड करू. सध्या पाहू शकाल VIP वरील एक दृश्य. रमेशजी बजागे, त्याचप्रमाणे लिटिल मास्टर ऑफ किरवली पप्पू यांना तुम्ही पाहू शकाल. गुरुनाथ बजागे, आय थिंक विनोद बजागे सुद्धा मात्र त्या ठिकाणी सज्ज आहेत. त्याचप्रमाणे मिस्टर भाऊ हे सुद्धा मात्र उपस्थित आहेत. आणि किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक मारुतीजी घरत हे सुद्धा सध्या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्षत्र चौदरपाडा संघ प्लीज विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. आणि पाहू शकाल 41 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी केला जाईल की गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाच्या वतीने त्या धावांचं संरक्षण या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व गोष्टी आपण ऐकण्यासाठी आता पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया याच गावातील सुपुत्र ज्याने याच भागातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे, माझे सहकारी समालोचक माझे मित्र अजय घर त्यांच्या वाणीतून. थँक्यू. थैंक यू सो मच योगेश पाटिल. खराब शुरुआत के बावजूद 40 तक पहुंची है आई गावदेवी बाबगाव इस मुकाबले में. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है जय सावरीदेव चषक 2025 के दूसरे दिन के खेल में. आज का ये दूसरा मैच आई गावदेवी बाबगाव बनाम पवन पुत्र पी से. पहले ओवर में सिर्फ एक ही रन स्कोर बोर्ड पर था, 2 विकेट भी गिरे थे, लेकिन उसके बाद कुछ अच्छे शॉट ज़रूर देखने को मिले. खासतौर पर 14 रनों की अच्छी पारी खेली तुषार ने. यज्ञेश ने 20 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया, जिसके चलते 40 तक पहुंची है टीम आई गावदेवी बाबगाव. 41 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए. पहले ओवर का खेल खत्म होने के बाद जो भी स्कोर बनेगा उसमें पेनल्टी के 3 रन ऐड किए जाएंगे, तो वो भी एक एडवांटेज है पवन पुत्र पीसे के पास. सलामी बल्लेबाज क्रीज पर. कमेंट्री बॉक्स में योगी पाटिल और कुणाल दिगाड़कर जो कि हमारे ऑफिशियल स्कोरर है, महत्वपूर्ण योगदान देते हुए इस टूर्नामेंट के लिए. अच्छा वातावरण है क्रिकेट के लिए, आइडियल कंडीशंस. नरेश शिलार और उनके साथ आदित्य शिलार. आदित्य ने बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश किया और सबसे कठिन कैच अभी तक का इस टूर्नामेंट का लपका उन्होंने. 2 अच्छे कैच लपके थे. बल्ले से भी जौहर दिखाना चाहेंगे यहाँ पर. 4 ओवर में 41 रनों का टारगेट बहुत बड़ा टारगेट तो नहीं है, लेकिन काफ़ी छोटा भी नहीं कहा जा सकता है. अच्छी गेंदबाजी क्षेत्ररक्षण होता है तो ये स्कोर भी बचाया जा सकता है. पहला ओवर लेकर विश्वास. पहली गेंद नरेश के लिए. फुल लेंथ हल्के हाथों से ड्राइव किया है. एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद पर आते हुए तब तक 1 रन. पहली गेंद पर कोई ज़्यादा जोखिम नहीं उठाया था बैट्समैन ने, हल्के हाथों से केवल पुश पर कर दिया था. 10.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती है. पहला ओवर बहुत ही महत्वपूर्ण फील्डिंग करने वाली टीम के दृष्टिकोण से, खासतौर पर यहाँ पर ऑन द राइज खेल दिया है. कवर पॉइंट के ऊपर से निकाल दिया है. फील्डर बहुत दूर और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आदित्य शिलार के बल्ले से. चौके से अपने पारी का आगाज करते हुए पवन पुत्र पीसे टीम का स्कोर अब 5 रन बिना किसी नुकसान के. अच्छी लेंथ की गेंद पर एक अच्छा शॉट. ओ एक और दर्शनीय स्ट्रोक. फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट कर दिया है. एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रन. कमाल की बैटिंग करते हुए आदित्य शिलार. गेंद के मेरिट पर शॉट्स लगाते हुए इससे पहले
लेंथ बॉल मिली थी, ऑन द राइज खेला था कवर पॉइंट के ऊपर से। अब की बार जूसी हाफ वाली थी, फ्रंट फुट को थोड़ा सा आगे निकालते हुए बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था, ज्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया। टाइमिंग के बलबूते पर यह छक्का जड़ा है आदित्य ने। तेज तर्रार शुरुआत देते हुए पवन पुत्र पीसी टीम को आदित्य, रन संख्या 11। अगली गेंद ओवर द विकेट से और स्वीप कर दिया गेंद को, हवा में गेंद और ये भी जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, वन बाउंड चौका। आदित्य शेलार गिरते पड़ते शॉट खेला था, फॉलिंग स्लॉक स्वीप था, लेकिन बिल्कुल वैकेंट एरिया में। अगली गेंद, इस बार कदमों का इस्तेमाल, और ये गैप में निकल रही है। दो खिलाड़ी वहां पर प्रयासरत, दोनों से गलती हुई है। अब जाकर फील्ड किया जा रहा है डिप स्क्वेरिश थर्डमैन की दिशा में। तब तक 2 रन लेने का मौका था वहां पर बैट्समैन के पास। इन 2 रनों के चलते पीसी टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बगैर नुकसान के। लक्ष्य है 41 रनों का। आई गांव बापगांव टीम कहीं ना कहीं उतनी ऑर्गेनाइज नजर आई नहीं जिसके लिए जानी जाती है। शुरुआत में कुछ खिलाड़ी भी अनुपस्थित रहे थे। फुलर लेंथ इस बार उठाकर खेलना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, लेकिन फिर से गैप में ट्रैवल हो रही है। आउटफील्ड अच्छी है, उस दिशा में गेंद जा रही है स्क्वायर लेग और मिड विकेट के दरमियान, नहीं रोक पाए हैं वहां पर फील्डर सफाई से। देखना अंपायर का निर्णय क्या आता है, चेक किया जाएगा। जी 4 रन है। कोशिश तो बहुत की थी फील्डर्स ने, लेकिन रोक नहीं पाए थे और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अंतिम गेंद पर चौका। पहले ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन, यानी कि आधे से भी ज्यादा रन्स पहले ही ओवर में आ चुके हैं। अब बचे हुए 3 ओवर्स में मात्र 20 रनों की आवश्यकता है। जिस तरह की शुरुआत अपेक्षित थी गेंदबाजी में विश्वास द्वारा, उस तरह की शुरुआत दे नहीं पाए और उनके ऊपर शुरुआत से आक्रमण किया गया आदित्य द्वारा। बहुत ही विस्फोटक और आकर्षक बल्लेबाजी। पलड़ा काफी भारी होता हुआ इस मैच में पवन पुत्र पीसे का, और पेनल्टी के 3 रन भी स्कोर में ऐड किए जा रहे हैं, यानी कि कुल रन संख्या अब 24 रन। तो सिर्फ अब 17 रन चाहिए, 18 गेंदें शेष। यहां से मैच को यदि जीतना है आई गांव बापगांव को, तो निश्चित रूप से करिश्माई गेंदबाजी करनी होगी। नक्षत्रा एंटरप्राइजेज सौदरपाड़ा टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। शॉट ऑफ लेन गेंद, इस बार नरेश ने अपनी बाजुएं खोली है, पुल और पावरफुल गेंद मैदान के बाहर, गुल, 6 रन। स्वागत होता हुआ इस सिक्सर के साथ। हाफ ट्रैकर थी, ज्यादा तेज भी नहीं थी और काफी समय था वहां पर बैट्समैन के पास। तगड़े बल्लेबाज है वैसे हम देखें तो नरेश शेलार। बहुत ही करारा पुल शॉट मिड विकेट के ऊपर से, 6 रनों से स्कोर उछलता हुआ 30 रन, 30 रन मात्र औपचारिकता शेष। एक और बेहतरीन पुल और फिर से सक्सेसफुल, एक और छक्का। और नक्षत्रा एंटरप्राइजेज सौदरपाड़ा के बीच में दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, एवई के कैप्टन तो आ चुके हैं, नक्षत्रा के कैप्टन
आपको आना है। इस बार किनारा लगा बल्ले का, जैसे गेंद को आगे रखा फायदा मिला है और बैट्समैन आउट। लेकिन अपना काम बखूबी से निभाने के बाद आउट हुए हैं बल्लेबाज नरेश शिलार। तो लगातार छक्के जड़े थे, एक और छक्का जड़ने का प्रयास था लेकिन इस दफा फुटवर्क का उतना अच्छा इस्तेमाल नहीं कर पाए और आउट होकर पवेलियन में लौटते हुए। हालांकि जीत की दहलीज पर है इस समय पवन पुत्र पीसे। कल बिहाना गावदेवी स्पोर्ट्स पीसे टीम का कमाल का प्रदर्शन देखने को मिला था। हालांकि अंतिम मैच में जब जय हनुमान खांडवल बी टीम ने 83 बनाए थे 4 ओवर्स में पहले बैटिंग करते हुए, तो बहुत से दर्शकों को लगा था कि पीसी टीम क्वालिफाई नहीं कर पाएगी, लेकिन कमाल की बल्लेबाजी रही और 84 रनों का सफलता के साथ पीछा किया। कैलाश आए हैं, आते ही बिहाइंड विकेट खेलना चाहते थे, चूक गए। पवन पुत्र पीसे टीम के ओनर भी हैं। एक और बढ़िया गेंद, एक और अच्छा कैच विकेट कीपर द्वारा। इस बार मुश्किल अवसर था, उसको भी भुना लिया है और बैट्समैन आउट। यहाँ पर उपस्थित नहीं है, इसलिए शेड्यूल में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है। अगला मैच इस मैच की विजेता टीम, करंट मैच की विजेता टीम और गांव देवी यवई के बीच में रहेगा। सेकंड राउंड का मैच होगा। अरुण आए हैं बल्लेबाजी के लिए। 2 बड़े हिट्स लगने के बाद अच्छी वापसी की है। नीलेश ने 2 विकेट चटका चुके हैं। एक और मिल सकता है, लीडिंग एज हवा में खड़ी हो गई है गेंद, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी गेंद के नीचे और एक और बेहतरीन कैच, एक और विकेट झटकते हुए नीलेश। चटकाने में कामयाब रहे नीलेश। बहुत ही कमाल की वापसी रही उनकी। हालांकि इस तरह की गेंदबाजी शुरुआत में ही चाहिए थी, पहले ओवर में, खासतौर पर पावर प्ले का जो ओवर था उसमें इस तरह से कुछ विकेटें चटकाते गेंदबाज तो बात कुछ अलग हो सकती थी। लेकिन अब ऐसे लगता है कि शायद देर हो चुकी है, क्योंकि अभी भी 12 गेंदों का खेल बचा हुआ है। सिर्फ 5 रन दूर है जीत से पवन पुत्र पीसे। हिमेश आ रहे हैं गेंदबाजी के लिए। हालांकि मैच खत्म तो नहीं हुआ है, जब तक अंतिम रन नहीं बनता है, अंतिम गेंद नहीं डाली जाती है, अंतिम विकेट नहीं गिरता है, किसी भी टीम को विजेता तो घोषित नहीं किया जा सकता है। ऐसा क्रिकेट का खेल है। हिमेश भी चाहेंगे यहां पर कुछ विकेट्स चटकाना। पटकी हुई गेंद हुक करने का प्रयास था, बैट्समैन तो चूक गए लेकिन थोड़ी दिशाहीन थी। वाइट स्कोर बढ़ता हुआ 37 रन। अब केवल 4 रनों की जरूरत है। 12 गेंदे 4 रन। आदित्य के पास स्ट्राइक। इस बार जगह बनाई, ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए हुक किया है। शॉट फाइन लेग को बीट नहीं कर पाए। 1 ही रन मिलेगा यहां पर। हालांकि सिंगल डबल से भी आसानी से मैच जीत सकते हैं पवन पुत्र पीसे के बल्लेबाज, लेकिन ग्लोरी शॉट खेलने का प्रयास बल्लेबाज कर रहे हैं। बड़ा हिट जड़कर ही मैच को फिनिश करने की कोशिश हो रही है। इस बार बहुत दूर से ड्राइव करना चाहते थे। एक और वाइड गेंद। मात्र औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में। पहला मैच काफी रोमांचकारी हुआ था RD11 किरवली और संजय स्पोर्ट्स सावध के बीच में, जिसको संजय स्पोर्ट्स सावध ने आखिरकार जीता। और ये बीमर है, 2 रन तो चाहिए। 1 रन यहां पर लेने का प्रयास, लेकिन रन आउट होते हुए बैट्समैन। 1 रन तो मिलेगा नो बॉल का, लेकिन मैच
अभी भी खत्म नहीं हुआ है, 1 रन अभी भी चाहिए स्कोर्स बराबर होते हुए। विकेट का पतन। सुखात डावलाय देव कृपेनं आज भलं झालं माझं दिसय सुखात डावलाय सावरी देव माझा नवसाला पावलाय मेघराज बजागे हमारे करीबी दोस्त, उनकी ये मधुर आवाज जो कि साई बजागे के भाई है, इस समय शिमला मनाली में घूम रहे हैं। गेंद को घुमाया, सिंगल कंप्लीट और इसके साथ ही मैच फिनिश होता हुआ। बहुत आसानी के साथ इस मैच को जीत लिया है पवन पुत्र पीसे टीम ने। क्लिनिकल परफॉर्मेंस, गेंदबाजों ने अच्छा कार्य किया था, 40 तक सीमित रखा था विपक्षी टीम को और उसके बाद बल्लेबाजी में सलामी बल्लेबाज छाए रहे। आदित्य ने धुआंधार शुरुआत की, उसके बाद नरेश ने भी तगड़े प्रहार किए थे गेंद पर। उसके बाद कुछ विकेटें जरूर गिरी, लेकिन तब तक तो बहुत देर हो चुकी थी बापगांव के लिए। कॉन्ग्रेचुलेशंस पवन पुत्र पीसे एंड हार्ड लक आई गावदेवी बापगांव। पवन पुत्र पीसे टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। अगला मैच पवन पुत्र पीसे बनाम आई गावदेवी यवई, सेकेंड राउंड का मैच। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है नरेश शेलार। जीत की नींव रखी थी उन्होंने सही मायनों में। जयेश मैन ऑफ द मैच है, क्षमा कीजिएगा। जयेश ने पहला ओवर किया था जिसमें 1 रन देकर 2 विकेट चटकाए थे। सो जयेश इज द मैन ऑफ द मैच। चला लगेच आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात करणार आहोत। नाणेफेक केली जाईल। सामनावीर खेळाडू जयेश, आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे पारितोषिक स्वीकारण्यासाठी। जय सावरीदेव चषक 2025 ऑर्गनाइज्ड बाय सावरीदेव स्पोर्ट्स किरवली, साई शेठ बजागे आणि गणेश दादा बजागे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। तर जाऊया आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे। आई गावदेवी स्पोर्ट यवई विपक्ष पवनपुत्र पीसे या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत आणि नाणेफेक आपण संपन्न करूया। चला रमेश बजागे आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू। सेकंड राऊंड मधील हा पहिला सामना असेल गावदेवी यवई विपक्ष पवनपुत्र पीसे। चला यवई संघाने कॉल देत आहेत, टेल असं कॉल आहे आणि जशी मागणी तसं पुरवठा। आपण टॉस विनिंग संघटनेला कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत। रमेशजी बजागे आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते जो शीतपेय आहे तो आपण वितरित करा। जे आम्हाला माजी उपसरपंच सन्माननीय काशीनाथजी बजागे यांच्या वतीने आम्हाला ही कोल्ड ड्रिंक्सची हनुमानजी बजागे यस त्याच्या वतीने आम्हाला ही कोल्ड ड्रिंक्स लाभलेला आहे। पाहुण्यांचा आभार। संजय या जरूर तुम्हाला दुसऱ्या फेरीमधील हा सामना खेळायचा आहे। पहिला सामना जरूर पीसी संघाने जिंकलाय, टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्क्वॉड उपस्थित आहे, नाही काही गैरहजर आहेत। तर या स्पर्धेबद्दल काय दोन शब्द? खूपच सुंदर स्पर्धा आहे, खेळायला चान्स दिल्याबद्दल त्यांचा मी आभार। जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। सत्यवान, जर तुम्हाला बॅटिंग करायची आहे परंतु जास्त काही विचार नाही, पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला असं काही वाटते का एखादा क्षेत्र आहे की तिथे आमचे जास्त चुका आहेत? चांगलंच खेळले सर्व, फक्त भावेश जरूर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा, कारण या खेळपट्टीत धावा होत आहेत। आम्ही 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? नरेश, भावेश आणि आदित्य। थोडासा मित्र म्हणतो की सुरुवातीला जयेशलाने चांगला परफॉर्मन्स केला, परंतु मागील 2-3 त्या स्पर्धा जर पाहिल्या तर थोड्या त्याच्याकडून ज्या अपेक्षा तुम्हाला आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्याचा एक्झॅक्टली कारण काय आहे? आमची सध्याची पोरं अशी आहेत की प्रॅक्टिससाठीच येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी सर्वांनी प्रॅक्टिससाठी यावं
हीच माझी विनंती सर्वांना. जरूर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेपैकी आपण संपन्न केलेले आहे. टॉस जिंकलाय आई गावदेवी यवई संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सामनावीर खेळाडू जयेश आपल्याला विनंती करतोय, प्लीज आपण त्वरित यायचं व्यासपीठावर. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अतिशय सुंदर खेळ जयेश शेलारच्या वतीने आपण पाहिला होता. एक धाव फक्त खर्च केली होती आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलं होतं. परंतु हे पारितोषिक सत्यवान शेलार सध्या कलेक्ट करतायत. मी सन्माननीय किरोली गावचे ज्येष्ठ समाजसेवक मारुती काका करतोय. काका आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी जी आहे ती आपण वितरित करा, जी आम्हाला साई आई एकविरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच MD शेठ यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्यानंतर आपल्या पाठीचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्याकडून आम्हाला कोल्ड्रिंकची बॉटल लाभलेली आहे. मी पंच दैवत वेलीकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही कोल्ड्रिंकची बॉटल हॅपी फीज आपण वितरित करा. आणि भावेश गणेश बजागेच्या वतीने आम्हाला हेड कॅप आहे. गुरुनाथजी बजागे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण ही हेड कॅप या ठिकाणी वितरित करायची आहे. सो वेल प्लेट जयेश शेलार. यानंतर जे सामने होणार आहेत त्या संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. आई गावदेवी यवई विरुद्ध पवनपुत्र पिसे. यानंतर अनुज 11 लोणाड आणि आई गावदेवी वालशिंद या दोन संघांदरम्यान महत्त्वाचा सामना असेल. तदनंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध जय झोटिंगदेव